करमाळ येथील ऑस्टर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे शैक्षणिक शुल्क न भरल्याचं कारण देऊन महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थिनीचे हॉल तिकीट अडवून ठेवले होते. त्यांना परीक्षेपासून वंचित ठेवल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शिष्टमंडळाने भेट देऊन महाविद्यालय प्रशासनाला धारेवर धरून सदर विद्यार्थिनीला हॉल तिकीट मिळवून देत शैक्षणिक शुल्क न भरल्याच्या कारणामुळे कुठल्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान करू नये अशी समजही दिली. स्कॉलरशिप तुमच्या ओएसटरने बुडवल्या त्या सुद्धा माहिती आहेत आम्हाला. काढतो सगळं बाहेर, बघू आता तुमचा व्यवहार कसा करतो, काय करतो. त्याला 4 वेळेस सोडलंय, आता सोडत नाही. त्याला गोरगरीब पोरांची स्कॉलरशिप खाऊ लागला. तो लाज वाटायला पाहिजे त्याला थोडीशी. त्यांना माझ्या लेकरांना जास्त वेळ येणार आहे. लाज वाटायला पाहिजे थोडीशी त्याला. गोरगरीब लेकरांचा सगळं तुमच्या तिघींच्या लेकरावर माझ्या लेकरांना जास्त. ही पद्धत नाही कॉलेज चालवायची. कालपासून मी माझं लेकरू हे हॉल तिकीट मी घेऊन चाललोय. हे हॉल तिकीट घेऊन चाललोय विदाउट ऍप्लिकेशन. मॅनेजमेंटला सांगतोय विदाउट ऍप्लिकेशन हे हॉल तिकीट मी घेऊन चाललोय. तिला एक्झामला आमच्या पक्षामुळे अलाव करतोय आम्ही. 8 दिवसानंतर मी येतोय. इथं ज्या काचा फुटतील ना याची जबाबदारी ऍडमिनिस्ट्रेशन म्हणून तुमची, तुमच्या ओएस्टरची आणि त्या जोहरची. पण स्कॉलरशिपच्या पोर्टलवर जर बघितलं तर तुमच्या कॉलेजकडनं 3 वेळेस अशा चुका झाल्या की तिचा फॉर्म रिवर्ट झाला समाज कल्याण विभागात. सर उसने वहाँ पे अपलोड किया था कि कास्ट वैलिडिटी अपलोड, इसलिए फॉर्म रिवर्ट हुआ. ओके, तो कास्ट वैलिडिटी उनके पास नहीं है. रिसिप्ट अपलोड कधी तू कास्ट व्हॅलिडिटीसाठी कधी टाकलं होतं? हायकोर्ट का कास्ट व्हॅलिडिटी आहे का तुझ्याकडे? नाही. तू रिसिप्ट जोडली आहे का? रिसिप्ट जोडली. बरं, मग त्याच्यावर तुझा फॉर्म प्रोसेस झाला पुढे किती वेळेस रिवर्ट झाला तुझा फॉर्म? 3 केले 2-3 3 वेळेस झाला. वरून तर माहिती नाही आहे, पण मग ते म्हणतात वहाँ पे कमेंट है आपके महाडीपीटी के, जो आपकी स्क्रूटिनी कमेटी है कॉलेज की नहीं डिपार्टमेंट. ठीक आहे, ते एक सेकंड. इयर कोणतं तुझं? फर्स्ट इयर. आता फर्स्ट इयरला कोर्स. कोर्स किती वर्षाचा आहे? 4.5. म्हणजे 4.5 वर्ष ही स्टुडंट तुमच्या कॉलेजमध्ये राहणार आहे. की तुमचं कॉलेज सोडून जाणार नाही, एज्युकेशन सोडणार नाही. तिचे सगळे मूळ डॉक्युमेंट्स तुमच्याकडे, म्हणजे टीसीज वगैरे सगळं, ती कुठेही पळून जाणार नाही. पण टीसी तुम्ही त्याचं हॉल तिकीट कसं जर ती पळूनच जाणार असेल तर मॅनेजमेंट कोण आहे? मॅनेजमेंट म्हणजे कोण? पण डायरेक्टरला अधिकार आहे का एखादा स्टुडंटचं वर्ष खराब करायचा? कशाचं कोर्ट मॅटर आहे आपलं? व्हॅलिडिटीचा नाही काय संबंध मॅडम? व्हॅलिडिटीचा आणि या गोष्टीचा काय संबंध आहे? माझा मुद्दा एवढाच आहे, तुम्ही समजून घ्या. ती स्टुडंट तुमची आहे आणि नेमका तिला एक्झामला बसायला हॉल तिकीट देत नाही. इनको कल तो नहीं बोला गया है ना, हॉल टिकट के लिए काफी टाइम से बोला जा रहा है. तो आपके रेसिडेंस का मॅडम माझं म्हणणं तुम्ही जे केलं ना त्याच्याकडे जमा आहे. तिने जर तुमच्याकडनं टीसी काढलेली नाही, की आताही तुमच्या कॉलेजची स्टुडंट आहे, तर तुम्ही तिला एक्झाम देण्यापासून कसं काय थांबू शकता? उसको बोला गया है कि आपको कॉलेज में ये देना है, एप्लीकेशन देने हैं. मेल दाखवा मला. रिकॉर्डिंग आहे, कॉलवर बोलणं झालं. कोणाशी बोलणं झालं तुमचं? एलिजिबिलिटी वाला ऑफिसर. फोन लावून द्या मला, मी आता बोलतो त्याला. लावून द्या मला फोन. नाही लंच टाइम मध्ये कॉल केला. द्या मला नंबर द्या, मी बोलतो. मला नंबर द्या, मी बोलतो. विद्यापीठ कायद्यामध्ये कुठलाही इलिजिबिलिटी ऑपरेटर, कोण तो ऑफिसर असेल, कोणता तो एक्झामिनेशन कंट्रोलर असेल, हा थांबू शकत नाही विद्यार्थ्याला एक्झाम देण्यापासून. हॉल तिकीट जनरेट झालं ना, मग तिचा इलिजिबिलिटी बरोबर प्रॉब्लेम असता. युनिव्हर्सिटीला जर वाटलं असतं तिला अलाव नाही करायला पाहिजे, हॉल तिकीट कसं जनरेट झालं असतं? हॅलो, नमस्कार. राजू जावळीकर बोलतोय, राज्य सरचिटणीस महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना. मी संभाजीनगरमध्ये ओएस्टर कॉलेजमध्ये आलोय. एक विद्यार्थिनी आहे गंगामय्या मारुती, ओएस्टर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी. इथल्या कॉलेज मॅनेजमेंटचं असं म्हणणं आहे की बाबा आम्हाला इलिजिबिलिटी डिपार्टमेंटने सांगितलं की तिला हॉल तिकीट देऊ नका, एक्झामला अलाव करू नका. फिजिओथेरपी. हा, टीटीकेटी आहे, रिपीटर बसली आहे. बरोबर.
बरोबर बरोबर हो हम्म. 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 बरोबर 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 आपण काय करणार आहे त्या मुलांना फॉर्म भरून घेणं आणि हॉल तिकीट देणं आणि कॉलेजचं काम होतं. बरोबर पण आपण हॉल तिकीट इश्यू केल्यानंतर त्यांना एक्झामला बसण्यापासून आपण थांबू शकत नाही बरोबर नाही ते कॉलेज नाही त्यांना हॉल तिकीट देऊन टाकायचं कारण फॉर्म भरला गेलं. ठीक आहे हॉल ओके तिकीट जनरेट झालं म्हणजे एक्झामकडनं अलाउड झालं. ओके फक्त आता कॉलेजने त्यांना बसून द्यायचं पाहिजे होतं कारण एक्झाम ते विद्यापीठाने त्यांच्या इथं कॉलेजने काय केलंय एटीकेटीच्या विद्यार्थिनीचा हॉल तिकीट अडवला कालचा पेपर तिचा बुडाला उद्या तिचा पेपर मी आता हॉल तिकीट घेण्यासाठी आलोय तर या गोष्टी बरोबर नाही करिअर खराब होतं मुलांचं तिचा PRN सांगता येईल का मला? PRN नंबर सांगतो ना 1624 10 17931 बरोबर बरोबर हा फॉर्म भरलाय हॉल तिकीट जनरेट झालाय काय इश्यू नाही मॅम फक्त त्यांनी असं सांगितलं की एलिजिबिलिटी मध्ये काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही तिला परीक्षेला बसू देत नाही किंवा विद्यापीठाने आम्हाला सांगितलंय विद्यापीठाला बसता येणार नाही ते मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून आपण तो रिझल्ट रिलीज केलेला आहे. तुम्ही फॉर्म भरून घ्या. आता हा परीक्षा देईल हो. हा रिझल्ट आम्ही बोलतो. येस येस मॅम 100% चालेल थँक्यू मॅम आपलं नाव काय सर? राजीव जावळीकर एक पेपर बुडाला कशामुळे याची जबाबदारी कोणाची ऍज अ प्रिन्सिपल तुम्ही उत्तर द्या एलिजिबिलिटी के कारण आपकी स्कॉलरशिप नहीं आती तो आपको कॉलेज की फीस भरना है ये भी बोला गया है स्कॉलरशिप आने के बाद कॉलेज वो फीस रिफंड करती है ये बोला गया है तो नहीं बोला गया आता मी बोलू का हाँ अब आप आता तुमच्या कॉलेजेसचे एवढे प्रकरण आहेत पोरांची स्कॉलरशिप ऐसा इशू है ये करना है मग तुम्ही आज जसं माझ्यासोबत बोलताय तसं काल त्यांच्यासोबत का बोलले कल नाही भी तुम्ही उनको बुलाया है मला इथं येण्याची वेळ का नहीं, आली नहीं, उनको कल ऑफिस में बुलाया गया है 2 बार बुलाया गया है आप उनके वीडियो तुमच्या रील व्हायरल झाल्यात काल हा. कसं डिस्कशन सुरू होतं बघितलंय ना आम्ही 30 तारखेचा तिचा पेपर तुमच्या चुकीमुळे बुडालाय त्याचं काय सर हमारी गलती की वजह से नहीं गया तुमची ना। गलती आहे अभी आप बात कर रहे हैं हाँ। बैठ के ये बात कल भी कर सकते थे बैठ के अरे पेरेंट्स कर सकते थे मला एक गोष्ट सांगा ते काल येऊन गेलेत ना सर आप वही नहीं समझ रहे बात वो रो मैं रहा क्या है, बोल कोई भी रही आगे हूँ? तुम्हाला एक गोष्ट समजतीये का एखादा माणूस जर जीव देण्याच्या टोक्यावर चाललाय तर त्याच्या आधी त्यांची हॅरेसमेंट किती झालेली असेल तुमच्याकडनं काय बोलता तुम्ही काय म्हणजे काय सांगायचं का तुम्हाला आम्हाला आम्ही काय मूर्ख दिसतोय का तुम्हाला देखिए सर आम्ही मूर्ख दिसतोय का तुम्हाला मैं आपसे बात कर रही हूँ आराम से आप आराम से बात कीजिए मॅडम ऐका 2 मिनिटांमध्ये इथं गोष्टी बदलतील 2 मिनिटात इथं गोष्ट बदलतील मी जो मुद्दा तुम्हाला विचारला त्याच्यावर उत्तर द्या मैं वही आंसर दे रही हूँ आपको त्यांचा पेपर बुडाला याची जबाबदारी कुणाची पेरेंट्स की रिस्पॉन्सिबिलिटी त्यांनी हॉल तिकीट लपून ठेवलं होतं पेरेंट्स ने पहले अप्रोच हॉल तिकीट त्यांनी लपून ठेवलं होतं का पेरेंट्स ने पहले अप्रोच मी तुम्हाला काय विचारतोय आपको बात- काल ते आले ना तुमच्याकडे हाँ। मग का दिलं नाही हॉल तिकीट तुम्ही आपको हॉल टिकट कल जनरेट हुआ था क्या मग कधी तुम्हाला माहित पाहिजे ना कधी जनरेट झालंय उसको कॉल गया था क्या नहीं पूछे तो अरे पण ते काल आले ना ठीक आहे ना 2 मिनिटं मला एक गोष्ट सांगा ते काल आले मग तुम्ही हॉल तिकीट का नाही दिलं काल कल आए थे हा मैं हॉल टिकट देने के लिए भी गई तो उन्होंने शुरू किए मैं इधर से कूद रही हूँ उधर से अरे बाप रे। उनको पकड़ रहे ना अरे बापरे तुम्ही हॉल तिकीट आता द्यायचं काम होतं ना कैसा देना हॉल टिकट पकड़ा के हाथ में दे दो तुम्हाला पेमेंट कशाची भेटते मला इथं माहित नाही पण ऍटलीस्ट आमचं सोडू आपण आता प्लीज हा मी लेडीज म्हणून तुमची खूप रिस्पेक्ट करतो प्लीज लेडीज ऐका ना नहीं तुम्ही सर नाही तुम्ही लेडीज आहात तुम्ही त्या खुर्चीवर बसलाय म्हणून मी तुमची रिस्पेक्ट करतो हा. तुमच्या ठिकाणी कोणी जेंट्स असताना 2 नाही, मिनिटांमध्ये नाही, इथं बदलून असं टाकलं कोई असतं बदतमीजी से बात नाही. नाही मी पण नाही करणार मी पण नाही मैं आपसे बात करणार कर रहा हूं. मी पण चांगलंच बोलणार तुम्हाला फक्त अपेक्षा एवढी आहे खरं बोला सर इसमें खरं बोला क्या मग है? माझा पॉईंट एवढाच आहे तुम्ही काल त्यांचा पेपर बुडवलाय त्याची जबाबदारी कुणाची सर देखो जहाँ भी हॉल टिकट आता है कोई भी स्कूल का कोई कॉलेज का कोई क्लास का एक दिन पहले मी एवढं सोप्या भाषेत सांगितल्यानंतर ती काय शिकलेली नाही का अनपढ आहे ती तिला कळत नाही ऍप्लिकेशन आणून सर, द्यायचं वो जो हरकत कर रही थी ना आप वो देखे बाद मेरे को बोला त्यांनी तसं काय केलं मला सांगा अभी तो मैं आपको वही बोल रही हूँ ना काय केलं तुम्ही हॉल तिकीट द्यायला नकार दिला म्हणून मैंने ना आपको पूरा सिचुएशन बताया है कि मैं मॅडम मला एक गोष्ट सांगा तुम्ही हॉल तिकीट द्यायला नकार दिल्यानंतर त्यांनी त्या गोष्टी केल्या ना नहीं देते नहीं त्यांना काय कुत्र चावलं का असतं यायचं तुमच्या बिल्डिंगवर चढायचं म्हणून सर 2 मिनट के लिए बैठो बोले उनको सिर्फ 2 मिनट बैठो हम बात कर रहे हैं किती तास होते तुम्ही विद्यार्थी खोटा नाही बोलणार स्टुडंट खोटं आहे बोलायला सर, ये कल भी वही तुम्हाला काल बी म्हणलं एक आईची हाय तुमच्या तिघीला एवढी किती तास होते लागते. तुम्ही काल 3-4 तास असेल सर 4 तास
पोलीसवाले सुद्धा ह्यांना रिक्वेस्ट करून गेले की हॉल तिकीट द्या तुम्ही नाही, गुन्हा नाही. करायला मॅम, आप तुम्हाला मला एक मी तुम्हाला हफ्ते काही बाद- बी मानलं तुमच्याकडे रात्रंदिवस कष्ट करतो त्या मुलीसाठी खूप कष्ट करतो मॅडम. काल मी इतके रडले पडले पण तुमच्यामध्ये दया सुद्धा आली नाही. बाहेर लोक दया दाखवू लागले पण तुम्ही तुम्ही जबाबदारी घेताय का? कच्च इथं बसले. तिचा पेपर बुडाला याची जबाबदारी घेताय का? मला ह्यांच्याकडून जबाबदारी घ्यायची. एवढं लेकरांना सर माझ्या लेकराला 6 महिने फक्त ह्यांनी चांगली ट्रीटमेंट दिली. सगळ्याच्या मागे बसवत होत्या आणि सगळे तोंड वाकडे करत होते. ह्या इतक्या निर्लज्ज ह्या मॅडम शिक्षक हे म्हणतात ना देवी म्हणतात ना शिक्षक ह्या स्कॉलरशिप तुमच्या वयस्करांनी बुडवल्या हा त्या सुद्धा माहिती आहेत आम्हाला. काढतो सगळं बाहेर, बघू आता तुमचा जोहर कसा करतो काय करतो. त्याला 4 वेळेस सोडलंय, आता सोडत नाही त्याला. गोरगरीब पोरांची स्कॉलरशिप खाऊ लागला तो. लाज वाटायला पाहिजे ना त्याला थोडीशी. त्यांना माझ्या लेकराहून जास्त वेळ येणार आहे तिघींच्या. लाज वाटायला पाहिजे थोडीशी त्याला. माझ्या गोरगरीब लेकरांचा वेळ विचार सगळं येणार तुमच्या तिघींच्या लेकरावर माझ्या लेकराहून जास्त. ही पद्धत नाही कॉलेज चालवायची. कालपासून मी माझं लेकरू हे हॉल तिकीट मी घेऊन चाललोय. आम्ही हिंडायला हे हॉल तिकीट घेऊन चाललोय विदाऊट ऍप्लिकेशन. हा मॅनेजमेंटला सांगतोय विदाऊट ऍप्लिकेशन हे हॉल तिकीट मी घेऊन चाललोय. तिला एक्झामला आमच्या पक्षामुळे अलाव करतोय आम्ही. 8 दिवसानंतर मी येतोय. इथं ज्या काचा फुटतील ना याची जबाबदारी ऍडमिनिस्ट्रेशन म्हणून तुमची, तुमच्या वयस्करची आणि त्या जोहरची. आणि त्यांना आता सगळ्या